सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमचं एखादं काम तुमच्या मित्राच्या मदतीनं पूर्ण कराल. तुमचा आज तुमच्या घरामध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबियांसोबत तुम्ही भविष्याच्या योजनांवरती चर्चा कराल. वैवाहिक जीवनामध्ये दीर्घकाळ येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. आज तुम्ही तुमच्या भविष्याबाबत काही पैसे खर्च करू शकता. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पैसे खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार कराल. भविष्यामध्ये मोठ्या संकटामध्ये तुम्ही सापडू शकता. कामाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा अनुकूल राहील. सरकारी नोकरीशी संबंधित कोणतंही काम करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला वेळ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणतीही रिस्क घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती विचारपूर्वक घ्या. तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. सामाजिक संवाद वाढल्यानं तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. भविष्यामध्ये एका मोठ्या आर्थिक संकटामध्ये तुम्ही सापडू शकता. त्यामुळे तुम्ही आज पैसे खर्च करण्यापूर्वी बचतीचा पहिला विचार करा. कामाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा चांगला राहील. सरकारी नोकरीशी संबंधित कोणतंही काम करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला काही नवीन कामं हाती सापडतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत उर्वरित कामं तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबामध्ये काही काळ तुमच्या तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही त्याचं निराकरण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आई वडिलांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. वरिष्ठांकडनं कामाची तुम्हाला प्रशंसा मिळेल. तुम्हाला आज बढती मिळू शकते. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतात. आज व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्ही सावधगिरी बाळगा. आज व्यवसायामध्ये एखादी मोठी डील फायनल झाल्यानं तुमचं आर्थिक भविष्य हे सुरक्षित होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी परिस्थिती ही अनुकूल राहील. एकाच वेळी अनेक कामं हाताळल्यानं तुमची चिंता वाढेल. घाई गडबडीमुळे मात्र तुमचं काम हे बिघडू शकतं. काही चांगल्या सवयी, काही चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. कुटुंबियांसह काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही संध्याकाळी सहभागी व्हाल. जोडीदारासोबत तुम्ही संध्याकाळी डिनर डेटवर जाल. तुम्ही कुटुंबामध्ये काही काम चांगलं करण्याचा प्रयत्न कराल. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यामध्येही घालवू शकता. आज वरिष्ठांकडनं कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज शेअर मार्केट किंवा लॉटरीमध्ये पैसे तुम्ही गुंतवत असाल तर भविष्यामध्ये मोठा फायदा तुम्हाला होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाला गती देण्यासाठी कोणाच्याही सल्ल्याचा तुम्ही विचार हा करू शकता. जोडीदारासोबत तुम्ही उभे राहाल. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. घाईघाईमुळे मात्र तुमचं काम बिघडू शकतं. त्यामुळे थोडंसं सावकाश पद्धतीनं तुम्ही कुठलंही काम करावं. संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
कुटुंबियांसह तुम्ही एका शुभ कार्यक्रमामध्ये संध्याकाळी सहभागी होऊ शकता. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुमच्याकडे काही महत्त्वाची कामं ही सोपवली जाऊ शकतात. ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार कराल, परंतु त्यामध्ये तुम्ही अपयशी ठराल. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांसाठी स्वतःवरती नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचा वाद होऊ शकतो. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेताना तुम्हाला भावाचा सल्ला घ्यावा लागेल. तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवावेसे वाटत असतील तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल. भावंडांच्या सल्ल्याची तुम्हाला त्यासाठी आवश्यकता भासेल. राजकीय संबंधांचा तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांची अपूर्ण कामं ही पूर्ण करावी लागतील. अडचणींना स्वतः सामोरं जावं लागेल. कुणालाही उधार दिलेले पैसे तुम्हाला अगदी सहज परत मिळू शकतात. आज तुमचा दिवस चांगला राहील. तुमच्याकडे महत्त्वाची काही कामं तुमच्या ऑफिसमध्ये सोपवली जातील आणि ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला लांबच्या प्रवासाची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी उद्धटपणे वागणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर लोक तुमच्यावरती नाराज होतील. वाढत्या खर्चासह उत्पन्नाचे काही नवीन स्रोत हे तुम्हाला शोधावे लागतील. संध्याकाळी तुम्हाला मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या मनाला आज एक मोठं समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांची अपूर्ण कामंही पूर्ण करावी लागतील. तुम्हाला आज काही अडचणींना देखील सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. तुम्हाला त्या व्यवसायामध्ये चांगला आर्थिक लाभ भविष्यामध्ये होणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्हाला लोकांना ओळखावं लागेल. तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. विकासाची तुम्ही योजना बनवाल. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही सहज यशस्वी व्हाल. नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज तुमच्या मनाला समाधान मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत विकसित कराल. काही नवीन योजना तुम्ही राबवाल. भविष्यामध्ये तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल. नातेवाईकांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. नवीन तांत्रिक माध्यमातून तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल, त्यामुळे तुमचं मन देखील आनंदी राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी काही कठीण समस्यांवरती उपाय शोधावा लागेल. रोजगाराच्या दिशेनं काही काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नवीन संधी मिळतील. चांगल्या भविष्यासाठी तुम्ही योजना आखाल.
तुमचे हरवलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. अनैतिक कामांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.